मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ दापिवली गावचा एक गोड आवाज मच्छिंद्र गायकर यांना. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, खूप चांगला आवाज तुम्ही ऐकला. सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पण पाहिला ब्लॉकला. इथे मात्र पाहतो आपण एकदा पूर्ण केली आहे फेकी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला उसाटणे सी पक्ष उमर येला मग घोरेगाव या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा तिसऱ्या दिवसामधली तिसरी मॅच आपण एन्जॉय करतो. एका बाजूला डोंबिवली विभागातील एक ताकदवर संघ उसाटणे तर दुसऱ्या बाजूला वांगणी विभागातील उमर येला गोरेगाव संघ या दोन संघांमध्ये बिग फाईट आपण मॅच पाहतोय. नाणेफेकी जिंकली प्रथम उसाटणे सी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आम्ही केलं होतं गोरेगाव संघाला गोलंदाजीसाठी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोरेगाव संघाचे दोन सलामीचे फलंदाज रहफर आणि अरहम ही जोडी पाहतोय. हा चेंडू हुक केलाय. चेंडूला इथं मात्र पाहतोय बॅकवास चेंडूच्या मागे जातोय. परंतु दोन क्षेत्रक्षांना हिट करून चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी पहिलाच बँडेज चौकार पाहायला मिळतो. फलंदाज रहबानच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतो. गोलंदाज मार्कवर गोलंदाज संकेत पाटीलला पाहतो आपण. स्ट्राईकवर फलंदाज हा चेंडूचा मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक गोलंदाजी केली आहे चौकारानंतर. तो चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची लाईन चांगल्या प्रकारची गेम आपल्याला इथे मात्र पाहतो. या संकेत पाटीलला पाहतो आपण गोलंदाजी करताना पिवनच्या पहिल्या षटकामध्ये. रहबर आणि अरहमी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. सलामीची जोडी कोरेगाव संघाकडून. हा चेंडूचा मात्र एज लागते. इथे मात्र कीपर आणि हिट होतो. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन चेंडूच्या मागे जाते तोपर्यंत चेंडू जातोय घरात बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय दूरचा धावकार. रहबरच्या बॅट मधून 4 धावांसाठी. जाऊन पोहोचते. पहिल्या षटक प्रगती करत असताना संकेत पाटीलचा आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम अनुसार आयोजित गावदेवी चषक 2022चा भव्य नाविन टुर्नामेंट आपण पाहतोय. आता स्पर्धेचा तिसरा दिवस जित भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं आयोजन. हा चेंडू इथे मात्र बाउन्स केलाय. चेंडूला उसळी दिली आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चौकारानंतर डॉट त्यानंतर पुन्हा चौकार त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं एक तेरी एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उसाटणे विपक्ष गोरेगाव या दोन संघांमध्ये फाईट करतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय पहिल्या राऊंडचा. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारचा गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वेगळ्या स्पॉटने चेंडू टेकअप होतोय. शेवटचा चेंडू डॉट आला. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. नवसंख्य दबातर जाऊन बोलते बिनबाद हा या आकड्यावर. आतमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारचा स्टार्ट आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये उमर गोरेगाव संघ फलंदाजी करत होता. 10 धावफलकावर जोडले गेले आहेत. चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला
विभागातील ताकदवर संघ आपण पाहतो उसात मेसी दोन्ही संघ ताकदवर एका बाजूला आपण पाहतोय वांगे विभागातील उमर गोळगाव संघ चांगल्या प्रकारची फायदा आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. दुसऱ्या बघितली बाजूला आपण पाहतोय तापीला एक कडून गोलंदाजी करताना सागर पाटील आपण पाहतोय 10 धावा आपण जोडले गेले आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ड्रायव्हर आणि अरम ही जोडी आता चांगलं काम करत आहे. चेंडूच्या मात्र लिडिंग घेतोय मात्र चेंडू सरसावतोय. फर्स्ट स्लिपला इथे मात्र प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 भव्य टुर्नामेंट स्वर्गीय दाजी बेंडू भोईर हे क्रीडांगण आपण पाहतोय. जित भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. पहिला विकेट इथं मात्र लागला गेलाय. अरमच्या स्वरूपात एक सस्तावती बाद झालाय. लिडिंग एच लागली आणि थलच्या स्वरूपात बाद नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण्यात पाहतो आपण कौनेनला. दुसरं षटक प्रगती पथावर असणारा पिटूच हा चेंडू इथे मात्र ट्राय केला. चेंडूला ऑन साइडला लॉंग ऑफ ऑनला इथे मात्र षटक एका तात्याने उचलते फेकतेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एकाच झटक्याने इथे मात्र समीकरण पुढे ढकलत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना नवीन गेलेला फलंदाज कौन्यानला आपण पाहतोय. सलामीला गेला फलंदाज अरम बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आपण पाहतोय कौन्यान. ट्राय केला चेंडूला एक धाव. एका धावेच्या पडते धावसंख्या दापलकावर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाहतो आपण रहिबर. हा चेंडू इथं सूर्य गतीचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू उसळी घेतो. इथे मात्र पाहायला गेलो पंच आमच्याकडे वळतात. सागर कोळंबे सर इशारा करतात व्हाईट असेल. एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. जय भोईर नक्कीच त्या पडद्याच्या बाहेर बसायचे मित्रांनो. या स्पर्धेची आन बान छान हा स्पर्धा असतो मित्रांनो. याची काळजी घ्यायची. समोरच्या दिशेने जे स्पर्शक बसलेत नक्कीच स्पर्धेच्या बाहेर जाऊन बसायचंय. फलंदाज पाहतोय आपण कौने स्ट्राईकवर. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय सागर पाटीलची गोलंदाजी. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट नंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या दापलकावर जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. फटका इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये 3-4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या इथे मात्र मागे पाहायला मिळत होते. मात्र कॉल इथे मात्र चांगला पाहायला मिळाला नाही. चेंडू इथे मात्र डॉट होतोय. इथे मात्र पाहायला गेलो तर झेल डॉट होतोय आणि जीवनदान मिळतोय फलंदाज रहिबारला. 4 क्षेत्ररक्षक इथे आपण पाहायला गेलो तर झेलच्या स्वरूपात इथे मात्र आले होते. मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 2 धावा दापलकावर जोडले गेलेत. 14 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू इथे मात्र पॅड अँड स्वीप आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर जातोय. पंच आम्हाला इशारा करतात लेग बाय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. पूर्ण जगभरात ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. टेनिस क्रिकेट .in चे गौरव सावंत व त्यांची पूर्ण ऑफिशियल टीम. हा चेंडू इथे मात्र चेंडू पॅडवर पंचाकडे दाद मागली जाते. अपील इथे मात्र स्वीकारत असताना धक्का क्रमांक दुसरा लागत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय.
कौनेन इथे मात्र तिसऱ्या क्रमांक गेला फलंदाज आज झाला दुसरा धक्का लागला गोरेगाव संघाला. अरम आणि कौनेन हे दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर पाहायला गेलं तर 15 आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपर असताना मैदानाच्या आतमध्ये खूप सामना पण चांगला एन्जॉय करतोय. उसाटणे सी विपक्ष गोरेगाव या दोन संघांमध्ये चांगली बिग फाईट मॅच आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय 4थ्या क्रमांकावर फैजल. एक विस्फोटक फलंदाज अष्टपैलू फलंदाज गोरेगाव संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं या फलंदाजाने फैजल. तोच पाहतो आपण नॉन स्ट्राईकवर आणि स्ट्राईकवर पाहतो आपण फलंदाज सलामीला गेलेला रैबर अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सज्ज आहे. तिसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावर असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 धावा. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःच दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय संकेत पाटील. हा चेंडू इथे मात्र चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉइंटच्या दिशेने शतक तिथे हजर आहेत. चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. सलामीला गेलेला फलंदाज रैबरची केली संपुष्टात येते. तिसरा धक्का लागतोय. रैबर बॅक टू द डगआउट. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ तालुका हेमंत अशोक भोईर यांचं देखील इथे आगमन झालेत. त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. साहेब यायचंय आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. फलंदाज बाद झाला. रेबर 3 फलंदाज तंबूच्या आशेला परतवले लावलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या उसाटणे सी संघ एक ताकदवर संघ. नवीन गेलेला फलंदाज पाहतो आपण मन्ननला. स्ट्राईकवर आपण पाहतोय फैजल. हा चेंडू इथे मात्र पंच नक्की दिशा पाहतील. पंत राजेंद्र भोईर मेन पंचा भूमिकेत आपण पाहतोय वळतात आमच्याकडे. वाईट असेल एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. जय भोईरा स्कोररच्या भूमिकेत आम्हाला चांगल्या प्रकारची माहिती देतात. गेले 2 दिवस ते चांगल्या प्रकारची इथे मात्र स्कोररची भूमिका केली आहे. स्कोरर म्हटलं तर समालोचनाचा पाठीचा कणा असतोय. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील. हा चेंडू इथे मात्र उसळी घेत नाहीये. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारची लाईन चांगल्या प्रकारची लेंथ आपल्याला पाहायला मिळते. बीट होतोय फलंदाज फैजल सारखा फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. पहिले षटक हटलं सागर पाटीलने 10 धावा खर्च केला आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय सागर पाटीलला गोलंदाजी करत असताना उसाटणे सी संघाकडून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पटका चुकतोय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा इथे चेंडू डॉट येतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत होता संकेत पाटील. स्ट्राईक घेऊन आपण पाहतो फैजल एक विस्फोटक फलंदाज चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. सातत्याने गोरेगाव संघाकडून गोलंदाजी असो फलंदाजी असो 3 फलंदाज नक्कीच बाद झाले गोरेगाव संघाचे आणि पूर्ण जबाबदारी असं फैजलवर आणि त्याला साथ देतोय मन्नान. हा चेंडू त्या मात्र समोरच्या दिशेने अगदी स्क्रीन समोर शतक तिथे हजर आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट ग्राउंड 4था धक्का लागतोय. फैजल खेळाडू बाद. फैजल बाद झाला. 4 धक्के इथे लागले गेले आहेत. ज्या फैजलवर जबाबदारी होती संघाची ते मात्र तो देखील बाद झाला. झेलच्या स्वरूपात चांगल्या प्रकारचा फटका सजवला होता. मात्र लॉंग ऑफला चुकी केली नाही. क्षेत्ररक्षणाने चांगल्या प्रकारचा झेल कॅरी केला आणि फलंदाज बाद व्हावा लागला. नवीन गेला फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जात असताना मोहम्मद मन्नन ही जोडी
हा चेंडू खूप वेगवान गतीचा चेंडू संजीवनी देऊन जातोय. चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू उसळी घेत नाही, चेंडू खाली राहतोय. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक देखील चांगल्या प्रकारचा हटल वगैरे फक्त 10 धावा करता गेला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील मला कर्णधाराने का बोलवलं याचा उत्तम उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील. तिसऱ्या षटकामध्ये हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक काही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक तिसरा समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्त धावसंख्या दबालकावर 4 बाद 16 धावा. पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये, पाण्याची मागणी केली जाते. वर प्रेक्षकांचं व घर बसल्या युट्यूबला जे लाईव्ह प्रेक्षक सामना पाहतात त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून व आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी जित भोईर तर मात्र दिवस रात्र मेहनत करत असताना व संपूर्ण ढोके टीम त्यांच्या समवेत ओमसाई कांसेची संपूर्ण टीम दर्शन भोईर असतील त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. 4 दिवस ही स्पर्धा आपण नक्कीच एन्जॉय करतोय. 2 दिवसामध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला दिवस ढोके संघाने गाजवला आणि दुसरा दिवस मुलगाव संघाने गाजवला. आणि आजच्या दिवसामध्ये कोण इथे मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश करेल ते मात्र आपल्याला आजच्या रात्रीमध्ये नक्कीच कळेल. वळूया मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला उसाटणे सी संघ तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव संघ. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दबाकावर जाऊन पोहोचली आहे. 4 बाद 16 या आकड्यावर. चौथं षटक प्रगतीपथावर शकालला आपण पाहतोय. हा चेंडू ट्राय केला इथे मात्र ऑन साइडला ऑफ साइडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय शकालला. पहिला चेंडू इथे मात्र पाहायला तर ड्राय केला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं सजवलं गेलंय. चांगल्या प्रकारचं रणनीती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय उसाटणे संघाकडून. हा चेंडू इथे मात्र स्टँड अँड डिलेवर स्विफ्ट साऊंड ऑफ द बॅट. पहिला ब्लास्ट पहिला षटकार येतोय या इनिंग मधला मन्ननच्या बॅट मधून 6 धावांसाठी. मैदानाच्या आतमध्ये मन्नन आणि मोहम्मद तर मात्र संघर्ष करतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दबाकावर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. शाकाल भोईरचं शाकाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करत असताना शाकाल भंडारी. मन्नन पाहतो स्ट्राईकवर. हा चेंडू इथे मात्र ट्राय केला. चेंडूला आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं अगदी धावून येतो चेंडूवर. उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉल आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मन्नन आणि मोहम्मद या 2 फलंदाजांमध्ये षटकारानंतर धुळेर या आकड्याने धावसंख्या दाबळकर जाऊन पोहोचती 25 या आकड्यावर. चौथं षटक प्रगतीपथ असताना दापोली गाव एंड करून आपण पाहतोय शाकाल गोलंदाजी करत असताना राईट अप ओव्हर द विकेटने हा चेंडू खोदून काढला. चेंडूला बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली गेली आहे.
चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला सामना प्रेक्षकांना आपण एन्जॉय करतोय. मलंगड परिसरातील एक ताकदवर डोंबिवली विभागातील ताकदवर संघ आपण पाहतोय. एका बाजूला वांगणी विभागातील संघ. पुन्हा एकदा मोहम्मदला पाहतो स्ट्रायकर आपण ट्राय केला चेंडूला मिड विकेटला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. क्षेत्र पंपाला उतरतील वागतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग, चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. चांगले कॉम्बिनेशन, चांगलं 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळतंय. दुहेरी आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघ ताकदवर मातेबर शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सामना चांगला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूने. हा चेंडू इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र पाहतो आपण यॉर्क गतीचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टन. चेंडूला एज लागते आणि फर्स्ट स्वीपला जाऊन चेंडू इथे मात्र फील्ड होतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली धावचीच्या स्वरूपात. आणि षटक क्रमांक पाहायला गेलो तर 4थं देखील समाप्त झालंय. आणि धावसंख्या धाव पोहोचते 4 बाद 29 या आकड्यावर. मिळत होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसामध्ये सर आपल्याला पाहायला गेलं तर लो स्कोरिंगच्या भरपूर मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं समाप्त झालाय. मन्नन आणि मोहम्मद ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारचा फटका षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मन्ननच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची गरज असेल तर धावसंख्या इथे मात्र चांगल्या प्रकारची जोडावीची असेल तर 5वं षटक, स्वागतचं षटक, हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये विशालला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. विशाल पाटील आपण पाहतोय. शेवटचं षटक असेल या इनिंग मधला. चांगल्या प्रकारची मॅच आपण पाहतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजीची सुरुवात केली आहे उसटणे सी संघाने. पहिला चेंडू शेवटचा षटक विशाल पाटील गोलंदाजी बारकोर. हा चेंडू इथं मात्र खाली राहतोय. चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. इथे मात्र पंच आम्हाला इशारा करतात फलंदाज बाद असेल. कॉटन इथे मात्र एज लागते. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5 लागतोय. मोहम्मदची खेळी संपुष्टात. ऐमर जातोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाला मोहम्मद. एक चांगला खेळाडू मोहम्मद देखील बाली ट्रॉफी मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचा खेळ केला होता कोरेगाव संघाने. आज आपण पाहतोय धोक्याच्या मैदानावर इन ऍक्शन मध्ये हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलो तर पंच राजेश सर आम्हाला इथे मात्र इशारा करतात. चेंडू इथे मात्र वाईट असेल. यष्टरक्षक थोडा चूक करत होता. मात्र वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावर 1च्या बढतीने 30 या आकड्यावर धावून पोहोचते. अजूनही एकही मोठा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळत नाही आहे. मोठे फटके मारण्याची गरज असेल तर धावसंख्या चांगली स्कोरबोर्डवर जोडायची असेल तर अलमार आणि मन्नन. हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला. इथे मात्र मिड विकेटला चेंडू डीप मधून पुढे येत जातोय. इथे मात्र पाहतोय येतील उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातील. दुहेरी आकडे धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते 32 आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे सुरुवातीपासून. इथे मात्र पाहायला गेलो तर गोलंदाजी इथे मात्र चांगल्या प्रकारची केली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या संकेत पाटीलने. त्यानंतर सागर पाटीलने 5 धावा खर्च केल्यानंतर 3चं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. 1 धाव फक्त खर्च केली. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो विशाल पाटीलला चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हजर आहेत. चुकी करणार नाही. आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अहमर नवीन आलेला फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. शेवटचा षटक इथे मात्र प्रगतीपथावर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. नाणेफेकी जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण का घेतलं याचं उत्तम उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना उसटणे सी संघ आपण पाहतोय. एका बाजूला गोरेगाव संघ
दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ मातेबर. तरी धावसंख्या कमी असली तरी शेवटपर्यंत सामना मित्रांनो आपल्याला एन्जॉय करायला भेटेल, चांगला पाहायला मिळेल. नवीन गेलेला फलंदाज अजमार. हा चेंडू आपण पाहतोय या एज लागतोय, लिडिंग एज. पंच आम्हाला इशारा करतात फलंदाज बाद असेल. बिग विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय, फलंदाज बाद अजमार. cricket.in माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पूर्ण जगभरात दाखवली जाते. मैदानाच्या चौपेर बाजूने आपण प्रेक्षकांची अलॉट गर्दी आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन केलंय. जित भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य नाईट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नक्कीच शेवटचं षटक आपण पाहतो विशाल पाटीलचा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला. हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलो तर एक वेगाने इथे मात्र आपण पाहतोय वेगाने इम्प्रेस करतोय आपल्या प्रेक्षकांना. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील. सर्व मात्र 5 षटकांचा आपण सामना पाहिला. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे उसाटणे सी संघाने. शेवटचा षटक असेल, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर देखील फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या धावफलकावर 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलंय उसाटणे सी संघासमोर गोरेगाव संघाने. साऊदी चषक 2022 भव्य नाईट. प्रेक्षकांची गर्दी इथे मात्र पाहू शकता. आमचं कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौपेर बाजूने इथे मात्र प्रेक्षकांची अलॉट गर्दी आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. जित भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. 3ऱ्या दिवसामधील ही 3री मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला डोंबिवली विभागातील एक ताकदवर संघ उसाटणे सी संघ, तर दुसऱ्या विभागातील वांगणी विभागातील गोरेगाव संघ आपण पाहतोय लढताना. प्रथम नाणेफेकी जिंकली आहे उसाटणे सी संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं गोरेगाव संघाला. फलंदाजी करत असताना गोरेगाव संघाने उसाटणे सी संघासमोर 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. गुरुवार दिनांक 24 मार्च ते रविवार दिनांक 27 मार्च 2022 हे 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय चतुर्थ व 5वे पारितोषिक 25,000 रुपये. या स्पर्धेचं एक आकर्षक मालिकावीर सोन्याचं नाणं, 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर असेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी देखील शूज व आकर्षक चषक. वळूया मैदानाकडे. खूप चांगला सामना आपण प्रेक्षकांना एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा सर्व खेळाडू मान्यवर प्रेक्षकांचे व घर बसल्या युट्यूबला जे लाईव्ह प्रेक्षक मॅच पाहतात त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतोय. बोलूया मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतोय उसाटणे आणि गोरेगाव या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. गोरेगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 33 धावा टार्गेट सेट केलं उसाटणे सी संघासमोर आणि ते टार्गेट सेट करायचं मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेलेली जोडी संघाचं ट्रम्पार्ड आपण पाहतोय उसाटणे संघाचं.
सागर पाटील आणि नितीन पाटील ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. सातत्याने 2 दिवस आपण लो स्कोरिंगचा सामने आपण पाहतोय. रुपेश भोईर कुठे असतील त्यांनी यायचंय. रुपेश भोईर या स्पर्धेचे आयोजक जित भोईर यायचंय इकडे. वलव्या मैदानाकडे सामना सुरू आहे. उसाटणे आणि त्यांना फाईट करतोय गोरेगाव संघ. 33 धावांचं टार्गेट सेट केले गोरेगाव संघाने. उसाटणे सी संघासमोर नवीन आपण पाहतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये अरहम गोलंदाज आपलं पाहतोय. चांगल्या प्रकारचा गोलंदाज. विश यू ऑल द बेस्ट. शोर द गुड गेम दोन्ही संघासाठी. एक्सप्लेन हा चेंडू इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा मादक सौंदर्य. चांगल्या प्रकारचा फटका. अक्षरशः डोळ्याचं पारणं फिरणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी संघाचं व स्वतःचा अकाउंट इथं मात्र ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला क्लास फटका आपल्याला पाहायला मिळाला चौकारासाठी. दुसरा चेंडू आपण प्रगतीपथावर आपण पाहतो. चांगल्या प्रकारचा कोलवरचा चेंडूला ड्रा केला. चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंटला इथं मात्र शतक फील करतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. चौकारानंतर सन्मान दिला चेंडूला. एक धाव. सेन्सिटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सागर पाटील. नक्कीच क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर चेंडूला सन्मान देणं तितकंच गरजेचं असतं मित्रांनो. प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार असं मात्र पाहायला मिळत नाहीये. सन्मान देणं तितकंच गरजेचं असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. हा चेंडू ड्राय केला. चेंडूला क्लासिकल फटका. क्लासिकल टायमिंग. कव्हर ड्राईव्ह. दुसरा चौकार होतोय. फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमधून 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या बढतीनंतर धावसंख्या धापकावर जाऊन पोहोचते 9 आकड्यावर. चांगल्या प्रकारचा क्लास आपल्याला फटका पाहायला मिळाला. ड्राईचा फटका पहिल्या चेंडूवर पण पाहिला. सागर पाटीलने एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण 1 बॉस षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो नितीन पाटीलच्या बॅटमधून. 9 धावा धापकावर पहिलं षटक प्रगतीपथ असताना अरहम गोलंदाजी करत असताना फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. अगदी आमच्या समालोचन कक्षाला व्यवस्थित घालणारा फटका. आउट ऑफ दी पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हाय हँडसम 6 धावांसाठी षटकार. पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक गोलंदाजी केली आहे. 2 चौकारानंतर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अरहम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय गोरेगाव संघाने उसाटणे संघासाठी. आणि ते टार्गेट सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतो उसाटणे संघाचा एक फलंदाज. हा देखील फटका चांगला आहे. जसं तसं इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हजर आणि चुकी न होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय. संपूर्ण शतक केली नितीन पाटील. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झाला. नक्कीच टाळ्यांचा वर्षाव होतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे नितीन पाटीलने. चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. सुरेख फटका. चौकार देखील चांगल्या प्रकारचा आपण पाहिला कव्हर पॉइंटच्या दिशेने. आणि षटकार देखील अगदी स्क्रीन समोर आपल्याला पाहायला मिळाला. सागर पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज पाहतोय संकेत पाटील आपण पाहतोय.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज इन ऍक्शन मध्ये धावसंख्या दाबकावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. संकेत पाटील नक्कीच एक बाईक त्यांच्या नावावर आणि सागर पाटील यांच्या नावावर 2 बाईक चांगल्या प्रकारचा आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच उसटणे संघाचे दोन्ही फलंदाज आपल्याला चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन होतं फैजल एक अष्टपैलू खेळाडू. तर फलंदाजी इथे चांगली पाहायला मिळाली नाही. गोलंदाजीमध्ये इथे मात्र पहिला चेंडू डॉट आला. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली जाते. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी त्यामुळे पंच अपील फेटाळून लावतात आणि डॉट चेंडूची बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर आरामचं महागडं षटक ठरलं गेलंय. 15 धावा P1च्या पहिल्या षटकामध्ये टोकल्या गेल्यात. एक गडी बाद झाला असेल तरी देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय फैजलचा. हा चेंडू इथे मात्र चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली गेली. नक्कीच लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली जाईल. तेहतीस धावांचं टार्गेट सेट केलं होतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना गोरेगाव संघाने आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर 15 धावा खर्च केल्या गोलंदाज अरमने. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दापिलगार यांकडून फैजलला पाहता खूप चांगल्या प्रकारचा फटका इथं मात्र सदोवन केलाय. शतरक्षक येतील वागतील उचलतील फेकतील तोपर्यंत अगदी सीमारेषेलगत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचा चेंडूला अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा काही वाचवण्यात पाहायला मिळाले नाहीत. रनिंग बिटवीन चांगलं पाहायला मिळालं. 2 धाव्यांच्या बढतीनंतर धावसंख्या दबाका जाऊन पोहोचती आहे. 19 आकडा लिडिंग एज लागते. फलंदाज इथे मात्र पाहायला गेलं तर बाद होतोय. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय. फलंदाज संकेत पाटीलची केली संपुष्टात येते. क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये जात असेल फलंदाज प्रेम भंडारी. उसातने सी संघ एका बाजूला आपण पाहतोय या लढताना. दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण गोरेगाव संघ. 2 संघांमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसरी फाईट आपण पाहतोय. तर कानोर बॉईज कानोर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि यातील जो जिंकेल तो संघ मात्र त्यांच्या समवेत खेळेल आणि पुढतो सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची दोन्ही संघाने. बोलूया मैदानाकडे. दुसरं षटक प्रगतीपथावर फैजलचं. धावसंख्या दाबकावर 2 बाद 18 धावा दाबकावर पाहायला मिळतात. नवीन गेलेला फलंदाज डावखुऱ्या फलंदाज आपण पाहतोय प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये. प्रेम भंडारी हा चेंडू इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू एज लागतोय आणि डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळतंय आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. धावसंख्या धावपका जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. कमबॅक षटक हटवलं गेले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना फैजलने फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करून देत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. अशी गोलंदाजी करण्याची गरज असेल गोरेगाव संघाला जिंकायचं असेल कारण 33 धावांचं टार्गेट भलत ते मोठे लक्ष नसेल आणि सुरुवात चांगली केली आहे. फलंदाजी करत असताना 15 धावा पहिल्या षटकामध्ये मारल्या गेल्या होत्या. कानोर बॉईज संघाचा संघनायक यायचंय. आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. नक्कीच जीत भोईर या स्पर्धेचे आयोजक सातत्याने रात्रंदिवस या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. स्वर्गीय दाजी बेंडू भोईर एक क्रीडांगण आपण पाहतोय. ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 चे पर्व आपण पाहतोय. सर्व खेळाडू मान्यवर प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतोय. 3रा षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. धावसंख्या धावसंख्या पाहतोय आपण 18 येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती रे बघ ना 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावांची गरज. 3ऱ्या षटकामधील हा पहिला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय
मुशरफ मुशरफला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा इतर मात्र टोलवल्या गेल्या 15 धावा खर्च केल्या त्याच षटकामध्ये जर चांगलं षटक हटलं असतं ना तर सामना आपल्याला नक्कीच शेवटच्या चेंडूवर चांगला पाहायला मिळेल तरी देखील क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चित भरलेला खेळ आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं लो स्कोरचे सामने खूप टफ झालेत डावकुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रेम भंडारी हा चेंडू इथे मात्र पाऊस उसळी आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच राजेंद्र भोईर मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल एका धावेने संघाचं इथे मात्र समीकरण पुढे सरकतोय 20-20 या आकड्यावर जाऊन पोहोचते तिचं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना मुशरफ हा चेंडू आपल्याकडे चेंडू होता इथे मात्र चेंडूला फायनल केल्याचा सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि इथपर्यंत फलंदाज बाद होते जलच्या स्वरूपात फर्स्ट स्लिप मध्ये झेल इथे मात्र अटेम्प्ट केला जातोय आणि धक्का क्रमांक लागतोय तिसरा उसाटण्याची संघाला नवीन बॅट्समॅन विशाल पाटील मैदानामध्ये चांगला सामना एन्जॉय करतोय गोरेगाव उमर 11 गोरेगाव विपक्ष उसाटणे सी या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच बाबत 30 धावांचं टार्गेट सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय उसाटणे संघ नवीन गेला फलंदाज विशाल पाटील आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर मुशरफचा नवीन गेलेला फलंदाज स्ट्राईकवर विशाल पाटील हा चेंडू इथं मात्र हलका ट्राय केला ऑन साइडला शतक डीप मधून पुढे येतील तोपर्यंत उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेतात चांगलं रणनीती आपल्याला पाहायला मिळतंय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं मात्र समीकरण असतं आणि ते इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं एका सिंगल डबलने सामन्याला इथे मात्र पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय सिंगल डबलने देखील सामना सहजरित्या जिंकू शकतोय उसडणे संघ आणि तेच समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारची फलंदाजी सेन्सिटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक बीट होतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बायच्या स्वरूपात नशीबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धाव बसती आहे 26 या आकड्यावर आणि समीकरण इथे मात्र पूर्णपणे खुलं होत आहे येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज असेल त्याला सातत्याने पाहायला मिळतात गोरेगाव संघाची कानूर बॉयज संघ मात्र उपस्थित झाले एक सामना त्याने जिंकला यापुढील होणार सामना आपण पाहू दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू काही कारणास्तव हा चेंडू फेकून दिलाय फायनल रिजन मध्ये शतक शक्ती ते जरा सापळा रचला होता आणि इथे मात्र काय घडलंय फलंदाज बाद होतोय चांगल्या प्रकारचा फटका सजवला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे चूक करत आहे जेलच्या स्वरूपात विशाल पाटीलला डीजे मास्टर प्रसाद गायकर यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करेन जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे शेवटचा चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते अशी गोलंदाजी करावी लागेल नंतरच्या 2 षटकांमध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल
संघाच्या मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला उसाटणे सी संघ, दुसऱ्या बाजूला गोरेगाव संघ. फलंदाजी करत असताना 33 धावांचं टार्गेट सेट केलं होतं गोरेगाव संघाने उसाटणे सी संघासमोर. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टार्गेटच्या सेट करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी केली उसाटणे संघाने. 4 गडी बाद झाले असतील तरी देखील धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 26-12 चेंडू 7 धावांची गरज. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जिंकायचा सामना जिंकायचा असेल गोरेगाव संघाला. क्षेत्ररक्षण सजवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. चौपेर बाजूने आपण पाहतो क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं सजवलं गेलंय. 12 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. तिसऱ्या दिवसामधील तिसरा आपण सामना पाहतोय. चौथं षटक फैजलला पाहतोय ज्याने 3 धावा खर्च केला. तर मागच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्पा, अशीच गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 7 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला. समीकरण राहिलंय 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू इथे मात्र संजीवनी देऊ जाईल गोरेगाव संघाला. एखादा मोठा फटका इथे मात्र पूर्णपणे शिरकाव करेल गोल. हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये फैजल मगाशी म्हटलं होतं जेव्हा जेव्हा गोरेगाव संघ अडचणीत असतो तेव्हा फैजल अडचणी मधून बाहेर काढण्याचं काम करतो गोरेगाव संघाला. तेच काम इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चौथ्या इथे मात्र क्रमांकावर गोलंदाजी करत होता. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी उसाटणे सी संघाला. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर बदलतोय. पंच आम्हाला इशारा करतात लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाईल. चांगल्या प्रकारचा सामना आम्ही मगाशी म्हटलं होतं. शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला चांगला सामना पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ ताकदवर मातेबर आहेत. याच्यामध्ये इथे मात्र काही शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 1च्या बढतीने 27 या आकड्यावर. फैजलला पाहत आपण चौथ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू इथे मात्र ड्राय करतोय. सेन्सिटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने चेंडू लॉंग ऑनला खेळून काढलाय. उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत ऑन दी स्टंप आपली स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांच्या बढतीनंतर धावसंख्या धावफलकावर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर लेगबाच्या स्वरूपात 1 धाव, त्यानंतर 2 धावा. चांगल्या प्रकारचं इथे मात्र सेन्सिटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील ड्राय केलाय समोरच्या दिशेने. लॉंग आपला क्षेत्ररक्षक येथील वागतील उतरतील फेकतील तोपर्यंत डायरेक्ट ऑन दी स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. इथे काय करतात दोन्हीच गाड्या एकाच ट्रॅकवर आदळल्या होत्या मात्र अपघात पाहायला मिळाला नाहीये. सेफ असेल दोन्ही फलंदाज. 1 धाव एका धावेच्या बढतीनंतर धावसंख्या धावफलकावर 30 या आकडा जाऊन पोहोचते. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. हा चेंडू इथं आगल्या वेगळ्या स्टाईलने केल्याचा प्रयत्न होता. पंचाकडे लाऊड अपील केली जाते. पंच अपील स्वीकारतात. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय 5वा. येणारे 6 चेंडू आणि 3 धावाची गरज जिंकण्यासाठी. चांगल्या प्रकारचा थँक्यू डीजे. चांगल्या प्रकारचा सामना आपण पाहतोय. गोरेगाव विपक्ष उसटणे दोस्त या 2 संघांमध्ये. आवाज नाही ना निघत म्हणून जवळ घेता बसला डायरेक्ट. फलंदाज बाद झाला. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा मित्रांनो सामना आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी मैदानाच्या चौपेर बाजूने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचा सामना आपण एन्जॉय करतोय. अगदी 33 धावांचा सोपं असं लक्ष ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या जोडली होती. 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक फैजलने कमबॅक षटक कसं असतं ते दाखवून दिलं. 3 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर चौथं षटक मुश्राफने हटवलं गेलं. 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर चौथं षटक पाहायला गेलं तर फैजलने हटवलं फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज जिंकण्यासाठी उसटणे सी संघाला. नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील. गोलंदाजी मार्कवर मन्ननला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू मन्नन. आपल्या संघाची मन्ननच्या खांद्यावर जबाबदारी असेल.
6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना रफ अँड टफ शेवटच्या पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळेल. 33 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट इथे मात्र डिफेंड करताना गोलंदाज इथे मात्र चांगल्या प्रकारची होताना पाहायला मिळते गोरेगाव संघाचे. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये आपण चांगल्या प्रकारचा सामना एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर मनन, फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकवर सागर पाटील. 6 चेंडू 3 धावांची गरज असेल. कोण जिंकेल हा सामना नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू, हा चेंडू इथे मात्र ट्राय केलाय. चेंडूला शतक किती आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील का? इथे मात्र काय घडलंय, चेंडू नो मॅच लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शतक पोहोचू शकले नाही आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाईल. स्कोर लेवल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगल्या प्रकारची लढत. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळाला. स्कोर बोर्ड ऑन दी लेवल आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 1 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 धावेची गरज जिंकण्यासाठी हा पटका इथे मात्र MS धोनी स्टाईलने संपवण्याचा प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. फलंदाज बाद होतोय. मोठा पटका मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र संपुष्टात केली सागर पाटीलची. असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 5 चेंडू 1 धावेची गरज असताना फलंदाज बाद झाला. MS धोनीने स्टाईलने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फटका तिथे फसला गेलाय आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज सलामी गेला. फलंदाज सागर पाटीलला बाद व्हावं लागलं. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली सागर पाटीलने. आपल्या संघासाठी वैयक्तिक 11 धावांची केली आहे. नक्कीच चांगली केली आहे. सुरुवात चांगला स्टार्ट करून दिला. 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. डॉट चेंडू फेकावे लागतील गोरेगाव संघाला. जर जिंकायचा असेल तर स्कोर ऑन द बोर्ड लेवल आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 1 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला बंटी म्हात्रे. हा चेंडू इथे मात्र पाहायला गेला. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केला जातोय. षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र विजयी होतोय उसाडणे सी संघ. अभिनंदन, चांगल्या प्रकारचा खेळ केला. मी कौतुक करेन गोरेगाव संघाचे देखील. यांनी चांगल्या प्रकारचा शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि या सामन्याचा